चला सुंदर अशी गोलंदाजी अक्षय शिवगण यांची आणि हा जर विकेट घेतला तर हॅट्रिक होऊन जाईल असं बघूया। अक्षय शिवगण यांनी हॅट्रिक घेतलेली आहे आणि प्रसाद माडू यांचं डबल टेन्शन वाढलेलं आहे। डबल पाण्याची गरज, आता बर्फाचं पाणी द्यावं लागेल त्यांना। डोक्यावर हात। चला धावसंख्या 17 आणि बोललो होतो धावसंख्या 17 वाढणार खतरा। 2 बॉल सारणची गरज आहे, 2 बॉल सारण। पहिला 6 ए कोणी 6 मारला काय नाव का तुझं? राजदैत यांनी 6 मारून मॅच जिंकवले। कोणाची मॅच आहे? टीम कोणची आहे? नयन पालकर यांची टीम। नयन पालकर येतो बरा, नयन पालकर यांची टीम विजय झाले। टीम नाव काय? ओमी 11। कोकणचा 7/12 या युट्यूब चॅनल मध्ये सर्व रसिक प्रेक्षकांना हर्षल शिंदेचा शिंदेशाही मानाचा मुलगा। या ठिकाणी इथं उभा राहायला पाहिजे। शिंदे कोकणचा 7/12 युट्यूब चॅनल यांचं स्पॉट प्राइस त्यांनी सांगितलं की ज्या माणसाकडे 100च्या 12 नोटा असतील त्यांनी त्वरित अर्ध्या मिनिटामध्ये या ठिकाणी आणून द्यायचं, त्यांना एक टोपी भेटेल। ती आहे काय कोण? 100च्या 12 नोटा, 100च्या 12 नोटा लवकर काल दाखव। अर्ध्या मिनिटात दाखवायचे आहेत। अर्धा मिनिट। हे पैशाची बॅग तिकडे स्वतःला गेलेत। 100च्या पैसा 12 नोटा 12 नोटा बघू दाखव। चला दिपेश त्यांच्याकडे आहेत वाटतंय आणि त्या जमा करायच्यात मंडळात। नाही रे नाही, हे दाखव तू दाखव। लक्ष्मण मोजून घे। चला चालू सामना, गडबड नको। पहिला गोलंदाज आणि सुंदर 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 अशी गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण। दाखव 12 नोट दाखव। विकेट रनआउटच्या स्वरूपात। याला टोपी दे, याला टोपी दे, याला टोपी दे रे। पहिला हादरा, पहिला झटका। साहिल पण आणि स्पॉट प्राइज हा, स्पॉट प्राइज। दिपेश दैत याने स्पॉट प्राइज जिंकलेला आहे। दिपेश दैत स्पॉट प्राइज जिंकलेला आहे। एक टोपी। दिपेश दैत आणि 100च्या 12 नोटा दाखवल्यात। 100च्या 12 नोटा दाखवल्यात, पण दिलेल्यात काय मला माहिती दिलेल्या द्यायचे नाही, फक्त दाखवायचे आहेत। त्यांनी काय पारितोषिक आहे स्पॉट प्राइज दाखवलंय। स्पॉट प्राइज दिपेश दैत यांनी पैसे जमा केले नाही। चला विकेट। सुंदर सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी आणि एका खुर्च्या मला 3 माणसं बसायला लागतात, म्हणजे खुर्च्यांची कमतरता आहे। खुर्च्या बघा जरा। ए मॅच कोणची चालू सांग परत एकदा। मॅच चालू आहे। आई पावनाई देवी 11 आणि ओमी 11 आणि स्वतः संघमालक नयन पालकर की ज्यांनी टी शर्ट घेतो, आज घेतो, उद्या घेतो, परवा घेतो, टी शर्ट आम्हाला आणावं लागले। 2 विकेट। स्कोर बीर सांग, स्कोर बीर सांग। 2 धावा, 2 धावा। त्या ठिकाणी गुरु गांगण यांचं आगमन झालेलं आहे, त्यांना अंपायर राहायचं या ठिकाणी। टी शर्ट ती अंपायरची ती माझ्या दिलीपच्या पिशवीत आहे। गोलंदाज सूरज 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 पुढील गोलंदाज सूरज। चला पहिला चेंडू सूरज यांचा अक्षय आणि पहिल्या सामन्याला अक्षय यांनी सुंदर फलंदाजी केली होती आणि पाहूया आणि अतिरिक्त 1 धाव वाईटच्या स्वरूपात। कारण त्या चेंडू आणि सुंदर मारता परंतु 1 वनडीच्या स्वरूपात 1 धाव। आणि मागे बॉल बघा जरा। पाण्याची गाडी आली, पाण्याची आणि सुंदर असं एक सेवा केलेली आहे। अनंत दैत आणि लव दिवाळे यांनी पाणी आणलेलं आहे आणि गार पाणी आलंय, पिऊन घ्या लवकरात लवकर। आणि एक सुंदर असं षटक चालू आहे सूरज यांचा या ठिकाणी।
सुंदर मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर बॅटिंग बॉल आलेला आहे आणि साहिल कदम यांचा सुंदर क्षेत्ररक्षण आणि 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 बॉल वरून गेलेला आहे. या ठिकाणी कोकणचा 7-12 आमचे हर्षल शिंदे यांच्याकडून एक प्राइज आलाय. 3 धावा या ठिकाणी कोकणचा 7-12 हर्षल शिंदे यांच्याकडून एक प्राइज आलाय की 3 षटकार सलग मारणाऱ्या खेळाडूला एक टोपी. चला पुढील चेंडू सूरज यांचा मारा करते नाही आणि सुंदर असा रोहन यांनी झेल घेतलेला आहे. नयन पालकर स्वतः परत आणि त्यांची जागा घेण्यासाठी तेजस. धावसंख्या 9. मोठं आयोजन नियोजन केपीएलचं. सुंदर मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव. हा आणि सुंदर असा चेंडू आणि या ठिकाणी विजय जाधव यांचं आगमन झालंय की पहिल्या मॅच मध्ये जे टोपी शोधत होते कुठे आहे टोपी मिळाली. चला पुढच्या मॅच मध्ये काय कामगिरी करतात पाहू. परंतु आत्ताची चालू मॅच आणि तेजस आणि अक्षय परंतु तितकंच सूरज यांची सुंदर गोलंदाजी चालू आहे आणि त्या टीम मध्ये अगदी आमचे बंधू म्हटलं की रत्नदीप जाधव ते देखील सुंदर फलंदाजी करतात आणि पाहूया. चला सुंदर 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 मारण्याचा प्रयत्न सुंदर आणि त्या ठिकाणी स्वतः साहिल कदम आणि आउटच्या स्वरूपात आउट आणि हा एक हादरा म्हणावा लागेल ओमी 11 संघाला. स्वतः नयन पालकर आणि कर्णधार अक्षय दैत चेंडू आणि सुंदर गोलंदाजी देखील करतात देवेश आणि सुंदर मारण्याचा प्रयत्न देखील उंच चेंडू आणि त्या ठिकाणी सुंदर झेल पकडण्याचा प्रयत्न परंतु बांध असल्यामुळे त्या ठिकाणी जज झाले नाही परंतु सुंदर प्रयत्न केलाय. साहित्यवर आहेत त्यांच्या घरी लग्न आहे. सुंदर मारण्याचा प्रयत्न आणि वरती अगदी आकाशाला जाऊन बॉल आलेला आहे आणि त्या ठिकाणी झेल सुटलेला आहे. 1 धाव पूर्ण 2 धाव पूर्ण आणि 2 धावात समाधान. धावसंख्या 14 धावसंख्या 14. देवेश दैत 6 मारले तर हर्षल शिंदे कोकणचा 7-12 युट्यूब चॅनल एक टोपी. चला सुंदर मारण्याचा प्रयत्न चला 1 धाव चुरून काढले हातातली सुद्धा व्यवस्था केलेली आहे आपापल्या घरी. सुंदर मारण्याचा प्रयत्न समोरील बाजू अगदी उंच बॉल गेलेला आणि अंपायरचं डिसिजन सांगायचं आहे. 2 धावा आणि पंच म्हणून आमचे काम पाहतायत. सुंदर असे पंच आपलेले आहेत आम्हाला आमचे डोळे दादा आणि आमचे धारक दादा. सामना म्हटलं की पंच उत्तम कामगिरी करतातच आणि हा देखील देवेश त्यांचा पुनरागमन करण्याचा चेंडू मॅच मध्ये आलेला आहे. पंच कुठून आले ते एक आणि आमचे पंच वेरवली गावातून खास आपल्या केपीएल साठी आपण आलेले आहेत ते आणि सुंदर कामगिरी करतायत त्यांचा देखील आभार. पुढील चेंडू सुंदर मारण्याचा प्रयत्न आणि वनडी बॉल 3 षटकाचा सामना मगाशी अनाऊन्स केलेला आहे. 3 षटकाचा सामना करण्याचा वेळ होतोय. सामने देखील खूप आहेत आणि या ठिकाणी अनाऊन्स करतोय की कोकणचा 7-12 युट्यूब चॅनल आमचे हर्षल शिंदे यांच्याकडून खास अंपायर साठी 2 कॅप ते देत आहेत. अंपायर कॅप या ठिकाणी कोकणचा 7-12 युट्यूब चॅनल हे त्यांना कॅप देत आहेत अंपायरला. टाळ्या वाजवा करा. सुंदर पंच म्हटलं की सुंदर कामगिरी करतात आणि हे देखील सुंदर कामगिरी करतात आणि पंच हे महत्वाचे असतात. जो सगळा निर्णय असतो तो पंचांवर अवलंबून असतो आणि हे महत्वाचं काम आहे आणि त्यांना आणि कोकणचा युट्यूब 7-12 युट्यूब चॅनल या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. त्यांचे व्हिडिओ येतील लिंक पाठवत असतात आणि खरंच त्यांचे व्हिडिओ अगदी शिमगा म्हणू नका अगदी गणपतीमध्ये किंवा शक्तीतूर असू द्या किंवा लग्न असू द्या अगदी सुंदर असे व्हिडिओ येत असतात. आमचे हर्षल शिंदे त्यांनी शून्यातून सुरू केलेलं हे युट्यूब चॅनेल आज त्यांचं
इतकं मोठं नाव आहे, परंतु असंच नाव वाढत राहो ही आई पावणाई श्रीकोळेश्वर आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो. आणि चालू सामना आई पावणाई देवी 11 वर्सेस ओमी 11 आणि ओमी 11 संघाचे संघमालक स्वतः नयन पालकर ज्येष्ठ एक्सटेन्शन करताना हा चालू सामना संपल्यानंतर सचिन 11 वर्सेस बंधू 11 लगेच टॉस उडवून घ्यायचा आहे. दीपक जाधव आणि टॉस उडवतील ते शशिकांत शिवगण. चला मॅच चालू करा, मॅच चालू करा. आता उडवून घ्या. पहिले झालेत, व्हिडिओ झालेत. वा सुंदर 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 चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. कारण धावसंख्या 18 आहे, परंतु तितकीच सुंदर गोलंदाजी केली तर मॅच मध्ये अजूनपर्यंत देखील राहू शकतात. आणि तेजस यांचा असाच कळ दिसतोय की सुंदर अशी गोलंदाजी करून आपल्या टीमला जिंकायचं आहे. आणि हा तो खूप वरून बॉल गेलेला. नो फ्री नाहीये, नाही. विजय जाधव पाहूया, पुढील तुमचीच मॅच आहे. चला सुंदर 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 मारलेला चेंडू. अरे आता चान्स होता, चान्स. हा बंधू 11 आपला काय ते टॉस काय ते सांगायचं आपण ऍक्शन करण्याचा निर्णय घेतला बंधू 11. चला चला चालू सामना, चालू सामना. तेजस बॉलिंग करते. सुंदर मारलेला, सुंदर मारलेला, सुंदर मारलेला. आणि साहिल कदम हे विकेट रोहनच्या स्वरूपात 1 हादरा. आणि संतोष जीत आहेत आणि आमचे महाराज शशिकांत सावंत या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी त्यांच्या मी मंडळाच्या तर्फे आभार मानतो. कारण पुढील चेंडू सुंदर 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 क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आणि स्ट्राईकला आता आलेला आहे देवेश. मी बोललो पटणीचे बॅट्समन जानेमाने बॅट्समन आहेत ते आणि मोठे फाटी मारू शकतात. आणि देवेश त्यांच्यासाठी एक बॉल एक षटकार मारले तर माझ्याकडून 50 रुपये. सुंदर सुंदर झेल सुटला. चला चला चला. अरे यानंतर सामना बंधू 11 वर्सेस सचिन 11. कारण पहिल्या सामन्यात दोन्ही पण टीम लॉस झालेला आहे. चला वाईट अतिरिक्त 1 धाव. वाईट धाव. टाकतोय ना चला पुढे चेंडू अक्षय यांचा. सुंदर चेंडू, सुंदर मारलेला चेंडू, सुंदर मारलेला चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. चला आणि अशा तऱ्हेने सुंदर अशी फलंदाजी साहिल कदम. चला या पुढील सामना बंधू 11 वर्सेस सचिन 11. सगळ्या खेळाडूंनी एकत्र राहायचंय. सुंदर सुंदर सुंदर. चला चला सामना चालू. आई पावणे देवी 11 ओमी 11. धावा किती आल्या? 13. शाबास शाबास. सुंदर मारलेला चेंडू, सुंदर मारलेला चेंडू. दुसरी पिशवी आहे बघ. अच्छा अक्षय त्यांची सुंदर मारलेला चेंडू, सुंदर वरती गेलेला बॉल. आणि काय तिकडे 4 धावा. सुंदर सुंदर देवेश त्यांची. आणि हा मॅच विन झाले
कोण जिंकलं? पावणे देवी 11 आणि अभिनंदन कारण ते दोन मॅच विन झालेले आहेत. आई पावणे देवी 11 आणि ओमी 11 एक मॅच विन एक मॅच लॉस. पुढील आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. आलाय 7-12 युट्यूबर्स आमचे हर्षल शिंदे यांच्या माध्यमातून त्यांचा 7-12 कोकणचा 7-12 बॅट्समन कोण आहेत बाबा सांगा जरा ज्या टीम खेळायला आहेत त्यापैकी त्यांच्या राखीव प्लेअरना या ठिकाणी यायचं आहे. एक संबंधित प्लेअर की ज्यांची प्लेअरची नावं या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये सांगतील. त्याने पहिलाच बॉल फिरवला आहे, तो डिक्लेअर बॉल आहे, त्याच्यामुळे त्यांना एक मिळत आहे. पुढील चेंडू शबास 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 शबास. वंडी पुढील चेंडू वंडी. मॅच पहिली लॉस झालेली आहे. आणि ही देखील एक धाव. चला एक धाव काढलेली आहे. बघूया दुसरी धाव काढतात का. सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण खराब. सुंदर खराब बरोबर. तिकडे सुंदर केले इकडे खराब केलं. ऑब्जेक्शन चला सुंदर विसरलो होतो. आणि सुंदर असा बॉल पकडलेला आहे लक्ष्मण मडवी यांनी. कारण राम मडवी यांनी सॉरी कारण इकडे नाव घेतलं लक्ष्मण मडवी तर मला त्याने पेन मारला. असू द्या नावात गडबड होऊ शकते, माफी असावी. पुढील चेंडू एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या 8 झाले. रशी आणलेत का रे? हा ग्रुपला टाकलेलं. दीपक जाधव गोलंदाज आपल्या संघासाठी, स्वतः संघाचे कर्णधार आहेत दीपक जाधव, बंधू 11 संघाचे. आणि स्ट्राईकला लहू देखील मोठे फटके मारू शकतात. ठीक आहे आणि हा पाहूया आता कॅच आउट होतो का. आणि सुंदर 2 धाव मारलेले आहेत, 2 धाव काढलेले आहेत. ठीक आहे चला. आणि अगदी सावली आलेली आहे आणि आता खेळायला मजा येते. सुंदर गोलंदाजी सुंदर दुसरं षटक चालू आहे आणि आर्या पार करावं लागेल भावेश जात यांना. आणि मारायचा प्रयत्न आणि वंडी बॅट आणि फायदा उठवा. जाऊ दे गेला दोन धावा सुंदर. धावसंख्या 14. दुसरं षटक चालू. 2 चेंडू शिल्लक. शबाश शॉट. शबाश धावा ते आपसूक येत असतं माझी टीम सॉरी. चला 3 धावा. चला पुढील चेंडू दीपक यांचा. मारा करतील लव. वंडी ऐकला भावेश. आणि ही अतिरिक्त धाव. वाईट +1 2 धावा आणि धावसंख्या 20. आणि हा देखील खराब. औषधोपचार केला जाईल हे देखील लक्षात घ्या. पुढील चेंडू सुंदर मारलेला चेंडू आणि 1 धाव पूर्ण झालेली आहे. आणि दुसऱ्या धावेसाठी भावेश धावतायत. पाहूया दुसरी धाव पूर्ण होते का, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील का. परंतु 2 धावेत समाधान. माझं तेच मत आहे की एक वंडीच्या स्वरूपात होत आहे असं मला वाटतं. ही देखील वाईट अतिरिक्त स्वरूपात धाव आणि तो चेंडू मिळाला आहे तुम्हाला. आणि धावसंख्या 25. धावसंख्या
शाबास, सुंदर मारलेला चेंडू आणि त्या ठिकाणी बघूया किती धावा मिळतात आणि पाहूया 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 बॉल राहिलेला आहे, हरकलेला आहे, धावा बघूया धावा किती मिळतात. चला चला चला, 3 धावा. फायदाच नाही 2 धावा. चला बघूया 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 पुढील चेंडू आणि हे अतिरिक्त धाव मध्ये येण्यासाठी चांगली गोलंदाजी पूरक करतायत ते आणि उद्या मी मॅच भरतो तुम्हाला आणि केलेलं आहे, वसूल केलेला आहे. स्टंप, डायरेक्ट स्टंप. पैसे चालू सामना साधारण बघ जा 5 बक्षीस माझे आणि सुंदर कॅच घेतलेला आहे. तेव्हा आयुष्यात केलाय असं मला वाटवटा जेवण गेले आहे. मध्ये ऍड वाला दाखवा, कोण आहे तो? आऊट, विकेट. ऍडव्हर्टाइज वाला. कोणते झाले? 30 करायचे, 30. स्वतः खेळी स्ट्राईकला आहे दीपक जाधव. आपला पहिला चेंडू वा 1D मध्ये टळलेला आहे दीपक जाधवने. सुंदर बॉल टाकलेला आहे आणि या ठिकाणी डिक्लेअर रन 1. धावसंख्या झालेली आहे 2. सुंदर असा चेंडू मारलेला आहे. अरे आणि हा दीपक जाधवच्या बॅट मधून कोण आहे? दीपक जाधवच्या बॅट मधून चौका आपल्या टीम साठी देऊन त्याने धावसंख्या झालेली 6. सुंदर बॉल रुपेश ताडेकर यांचा. थोडस क्षेत्ररक्षण विस्कळीत, त्यामुळे आहेत त्यापैकी पहिलं षटक. अरे सुंदर बॉल कुठे घुसला आज हर्षदला समजलेला दिसत नाहीये. हर्षद, आपल्याकडून टीम साठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. जर आपल्याला टीम स्पर्धेत राहायचं असेल तर तुम्हाला फटके मारावे लागतील. पाठीमागे पुष्कळ प्लेअर आहेत. बदल केला नाही. सुंदर सुंदर सुंदर. हा. 2 रन्स, एकूण 92 धावसंख्या 9. टीम मध्ये नाही कामच नव्हतं. फलंदाजांसाठी खुशखबर आहे. पहिल्या फलंदाजांसाठी खुशखबर आहे. जर सिक्सरची हॅट्रिक झाली तर कोकणच्या 7 बाराची कॅप आपण या ठिकाणी जिंकू शकता. तुम्ही तुमच्या टीम साठी जर खेळणार असाल तर हर्षद शिंदे यांचं आव्हान आहे, पाठोपाठ 3 सिक्सर मारून कोकणचा 7 बाराची कॅप त्यांनी कॅप्टन कॅप घेऊन जायची, अंपायर कॅप. तिथं दुसरं षटक घेऊन आले देव लवू दिवाळे. लवू दिवाळेंच्या डाव्या हातानं हा डाव्या बाजूला गेलेला बॉल. संघाची धावसंख्या 10 झालेली आहे. दुसरं षटक आहे चालू. सुंदर असा टोळलेला फटका त्याच्या दिशेनं जाऊन तो हातातच गेलेला आहे. सुंदर असा प्रयत्न हर्षदचा, परंतु त्यांचा झेल घेऊन त्यांना दीपक जाधव त्यांचा झेल बाद झालेले आहेत. तर चालले आहेत सुधीर दैत त्यांना बॉलिंग करतायत लवू दिवाळे आपल्या डावखुऱ्या हातानं आणि डिक्लेअर रन्स मिळालेले आहे 1. चालू आहे. अशा पद्धतीनं सुधीरने बाउंड्री दिलेली आहे. त्याने गोलंदाजीमध्ये संघाचं खूप नुकसान केलेलं आहे आणि नुकसान करताना त्याने विकेटची देखील हॅट्रिक केलेली आहे. अतिशय बंधू 11 साठी
गेम चेंजर असणार आहे सुधीर दैत. लहू दिवाळे सुधीर दैत साठी. एकच रन घेतलेली आहे. हर्षद कॉल करत होते सेकंड रन साठी, परंतु सुधीरने धाव संख्या 16 आहेत. दुसरं षटक चालू आहे. खूप प्रयत्न करावे लागणार बंधू इलेव्हन आपल्यासाठी सुद्धा. डावपुरा गोलंदाज लहू दिवाळे. सुंदर बंधू इलेव्हन साठी. भावेश दैत आपल्या संघाचं तिसरं आणि शेवटचं षटक घेऊन आले आहेत. भावेश दैत त्यांना जर का सचिन इलेव्हन सावधगिरीनं जर खेळला तरच रेसमध्ये राहू शकतो, आणि त्याचप्रमाणे बंधू इलेव्हन जर जोशात येऊन खेळली तरच ती स्पर्धेत जिंकू शकते. असा अटीतटीचा सामना होत चाललेला आहे. खूप सुंदर असं या ठिकाणी प्रदर्शन या ठिकाणी करतायत. सुंदर असा सुधीरचा फटका. कदाचित अरे रे रे दुर्दैव जरी असला तरी त्यांना विकेटची गरज नाहीये. रन्स वाचवणं हे त्यांचं काम आहे, आणि ते प्रामाणिकपणे सचिन इलेव्हनचे प्लेयर्स करतायत. भावेश दैत आपलं षटक. सुंदर मोबाईल जमेची बाजू आहे. भावेश आपला पुढचं षटक घेऊन येतोय. सुंदर असा सुधीरने टोळलेला चेंडू. अरे रे 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 खूप धावायला प्रयत्न करावे लागले, परंतु हातातली विकेट या ठिकाणी गमावलेले आहे सचिन इलेव्हनने. सुंदर असा, परंतु या ठिकाणी भावेशने झेलबाद करून हर्षदला पॅव्हलियनमध्ये पाठवलेला आहे. बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये 4 रन. काय व्हायची पाहिजे असेल तर 3 रन मिळाल्या तरी चालतील. फलंदाजाच्या हातात. अरे सुंदर असा टोलेला चेंडू. अरे सुंदर. अरे क्षेत्ररक्षण विशाल क्षेत्ररक्षण. ही विशाल क्षेत्ररक्षण विशाल. अशा तऱ्हेनं जर का क्षेत्ररक्षण खराब झालं नसतं तर सचिन इलेव्हन विन राहिली असती, आणि जर का चेंडू आरपार पाठवला असता तर बंधू इलेव्हन विन झाली असती. आणि या दोन्ही कामं न केल्यामुळे ही मॅच टाय मध्ये सुटलेली आहे. काय नाही विन चेस विन आहे. चेस विन टाय झालेली आहे. 29 केस झाले तरच विन. सचिन इलेव्हन जिंकले. जिंकली. काय अंपायर रिझल्ट द्यायचं. अंपायर जवळ या. म्हणजे सचिन इलेव्हन विन. थोड्यासाठी बंधू इलेव्हनचा प्रयत्न छान होता, परंतु हे सामना आहे त्यामुळे इथे हारजीती ठरलेली आहे, आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी सचिन इलेव्हन विन झालेले आहे. युवराज कॅप्टन आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतात. 3 षटकांचा सामना असेल याची नोंद ठेवा. आणि साहिल जाधव षटक साहिल. सुंदर असा पहिलाच फटका. खोळेश्वरचा कप्तान असं संयमाने जर खेळले तर धाव संख्या वाढू शकते आणि आपल्या संघासाठी विजयाकडे जाऊ शकतात. साहिल जाधव. अरे बापरे, आपला षटक घेऊन आलेला आहे.
पोरं खेळतायत स्वप्नील स्वप्नील साहेब हा या ठिकाणी कॉल केल्याशिवाय जर केला तर आमच्या संघाला घेऊन जाल कुठेतरी. संयमानं दोघांच्या ट्युनिंग मध्ये धावसंख्या झाली पाहिजे. धावा कमी झाल्या तरी चालतील परंतु ट्युनिंग ठेवा. आम्हाला घेत नाही नाही ना बोलला. अरे वा छान बॉल. पैसे भरून पण घेत नाही कॅन्सल केलं. स्पीकरवाले विकी अरे बापरे जर असा कार्यक्रम केला तर मंडळाला कार्यक्रम उद्या 2 दिवस करावा लागणार आहे. कप्तानी फलंदाज गोलंदाज आपल्या संघासाठी व्हाईटचा इशारा. नाही तसं नाही पोरं एकत्र. अरे बापरे डॉट बॉल जर गेले ते मंडळाला डॉट करावं लागणार यात काही शंका नाहीये. कारण समोरची टीम देखील त्याच तऱ्हेनं स्पर्धेत उतरलेली आहे की जिंकण्यासाठी. फलंदाजाने या गोष्टीकडे सुद्धा ध्यान देऊन बॉल सीमा पार पडेल. एक ओव्हर पहिला ओव्हर संपलेला आहे आणि एका ओव्हर मध्ये फक्त 7 रन्स त्या ठिकाणी अक्षय शिवगण ओम साईसाठी दुश्मनी केला नाही. दुसरं शतक घेऊन येत आहेत. अक्षय शिवगण सचिन दिवाळे आपण माहिती संपर्क साधा. अरे वा पहिलाच बॉल पहिली कोळेश्वरची विकेट ही महाग पाडणार असं कार्यक्रम आहे. त्यामुळे मी माईक सचिन दिवाळे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या गावचे पोलीस पाटील सन्माननीय वसंतदादा शिवगण या ठिकाणी हजर झालेले आहेत. त्यांचे अभिनंदन आभार. आता चालू सामना ओम साई 11 वर्सेस कोळेश्वर 11. पाहूया दुसरे षटक की मागच्या मॅच मध्ये अक्षय शिवगण यांनी सलग 3 विकेट घेतलेले. आता पाहूया. हा बाबा टोपी द्या हेल्मेट द्या काय द्या. त्याच्यानंतरची मॅच काका कुठली जय भैरी स्वामी समर्थ. त्याच्यानंतरची मग जरा सुंदर असा मारलेला चेंडू राहुल त्यांच्या बॅट मधून आणि खूप उंच गेलेला चेंडू आणि तेवढं तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. हा अक्षय शिवगण सॉरी 2 धावा. संघाची धावसंख्या 9 आहेतच. मागच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं त्याचप्रमाणे आता देखू आणि माग पडलाय. सुंदर क्षेत्ररक्षण स्वप्नील सावंत यांचं 10 धावा 10. ऍडव्हर्टाईज झाली. डीजेवाले वाजव म्हणतोय बॉल दिसत नाही. ऍड मस्त आहे मध्ये मध्ये घेत जायला. त्याला ऍडव्हर्टाईज येऊन गेले आता आणि बॉल देखील सुंदर पडलाय अक्षय यांचा. मी तेच बोललो दादा 15 मिनिटांनी ऍडव्हाइस घेऊन. चला पुढील चेंडू. कुठल्या कंपनीची ऍड आहे? खूपच वरती. कंपनी कुठली ऍडची? त्यालाच माहिती. कंपनी RSL. मामा इकडे मामा 10 नो बॉल 12 धावा 12 धावा. चला पुढील चेंडू अक्षय यांचा मारा करते राहुल आणि पाहूया आणि थोडी कट लागले पाहूया खालच्या मध्ये. थोडस खराब क्षेत्ररक्षण परंतु ठीक आहे. आणि ही एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. बॉल स्पिन होता. हा बॉल सुंदर होता. राहुलने त्यांच्या पायाला लागून त्यांना काही समजलं नाही आणि 1 धाव. अशा तऱ्हेने धावसंख्या 16. किती ओव्हर झाल्या? नाही धाव 1 सॉरी नाही सॉरी क्रॉस करून पण आताची एक वजा केली. होलकर गोलंदाज आणि स्ट्राईकला स्वप्नील नॉन स्ट्राईकला राहुल. पाहूया
हा सुंदर टप्प्याचा चेंडू, सुंदर टप्प्याचा चेंडू. स्वप्नील यांना काही समजलेलं नाही आणि संख्या 15 आणि हा खूप सुंदर गेलेला चेंडू वरती. आणि त्या ठिकाणी दीपेश दैत सांगतात की धाव तू धाव, आउट आउट. इकडे आवाज आला आम्हाला. आणि धाव संख्या 19. चला वन नाही मागे आला बॉल बघा. चला आशिष शिवगण टाळ्या वाजवतात आपल्या संघासाठी. बघूया 19 चला पुढील चेंडू अक्षय सुलकर यांचा. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि हाफ बॉल आणि हा बाकूया. अरे सुंदर कॅच घेण्याचा प्रयत्न अक्षय शिवगण यांचा, परंतु बॉल काय थोडा पुढे होता आणि तो समजलेला नाही. आणि नाही 3 धावा 3 ना त्याच्या. ओके आमचे पंच म्हणून काम पाहतात डोळे दादा आणि आमचा गुरु गांगण यांच्या देखील आभार या ठिकाणी मंडळातर्फे. आणि सकाळपासून इथं स्कोररचं काम पाहतात आमचे रामदादा मडवी, त्याचप्रमाणे आमचे मोहन काका शिवगण. सुंदर असा चेंडू. 1 धाव काढले, 1 धाव. एका धावेत समाधान मानावं लागतंय राहुल दत्त यांना. आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या 23-23. कारण ते तितक्याच उत्साहानं पुढे जात आहे मैदानात. चष्मा नको. सुंदर मारलेला चेंडू बघा त्या बाजूला. वनडी आणि वनडीच्या स्वरूपात धावसंख्या 24-24. 25 करायचे आहेत ओम साई 11 संघाला. 1 धाव वाईटच्या स्वरूपात. एकच पाठवून जा म्हणतो. भरलेला आहे. अरे पाण्याचा तांब्या घरी कोणी नेला रे. पाण्याचा तांब्या पुढे वर. पाण्याचा तांब्या घेऊन या. वाईट +1 2. चला सुंदर सामना चालू आहे. 1 विकेट 1 बाद. अक्षयांच्या स्वरूपात 1 बाद. आणि हो 3 धावा. आणि युवराज करतात गोलंदाज प्रमोद. पाहूया सुंदर मारलेला चेंडू. आणि त्या ठिकाणी पाहूया डिसिजन सांगायचं आपण 4 4 धावा. हा चला मॅच सुरू करा लवकर. चला भूक लागली सगळ्यांना जेवायचं. परत मॅच सुरू करायच्या. सामने सुद्धा अजून 6 सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसात. नंतर बोर कमी करायला लागतील. सुंदर असं मारलेला चेंडू. पाहूया त्या ठिकाणी कोण आहे, कुठे आहे, काय बॉल जातोय. आणि झेल सुटलेला आहे. 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण, 3 धावा, 3 धावा पूर्ण. आणि रन आउट. काय सुंदर फिल्डिंग केली, सुंदर दाखवायला मिळतंय. हे मोठं आहे तितकंच पुढील चेंडू. आणि हा कट केलेला. आणि नवीन शिंदे अगदी ऑरेंज कॅम्प मध्ये धावतायत. आणि पिवळी टी शर्ट आहे. नवीन इम्पॅक्ट प्लेअर म्हणून घेतलेला आहे. आणि बॉल काय मिळत नाही कारण त्यांचा पहिलाच सामना आहे. 2 धावा. आणि म्हणून असं होतंय पहिलाच बॉल त्यांच्याकडे गेलाय. पुढचा बॉल गेला की बघू म्हणतात ते. पुढचा बॉल आला की बघतो. असं काय म्हणू नका. सामने चालू आहेत. चला. आणि आंब्याच्या झाडात 1 धाव. पाऊस सगळं काही येऊन गेलं कारण KPL मॅचच तशा आहेत. आणि पाहूया आणि हा बाउंड्री चौका. सुंदर युवराज दत्त यांनी सुंदर असं खेळलेलं आहे बॉल. युवराज दत्त अगदी फॉर्म मध्ये आहेत. आणि त्यांच्या संघ मालकांना फोन करून सांगायची गरज आहे आता की तुमचा संघ चांगली कामगिरी करतोय. परंतु या ठिकाणी नेटवर्क नाही. टावर आहे पण नेटवर्क नाही. सकाळपासून 2 झाले. 17 17 आणि सकाळपासून आपल्याला
इकडे व्हिडिओ करतायत, शूटिंग करतायत. पहिल्याच ओव्हरमध्ये शायद हे मॅच संपवून टाकतील असं वाटतंय मला तरी. सकाळपासून आमचे कोकणचा 7/12 युट्यूब चॅनलचे मालक आमचे हर्षल शिंदे दादा हे सकाळपासून हे चित्रीकरण करतायत आणि एक 5-6 दिवसामध्ये तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळतील युट्यूबला. त्यांच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ लवकर टाकतील, त्या लिंक पाठवतील तुम्हाला. कॅप सुद्धा आणलेले आहे कोकणचा युट्यूब चॅनल, कोकणचा 7/12 युट्यूब चॅनल. कोणाला पाहिजे असेल, हवे असेल, फक्त 100 रुपये आणि फ्री मध्ये मिळू शकते. परंतु त्यांचं ते 2-6 3-6 काय सांगतात ते मारायला पाहिजे. स्पॉट प्राइज. एका खेळाडून जर 2 6 लगातार मारले, आता बघूया लक्ष्मण मडवी यांना चान्स आहे 2 6 लगातार आणि कॅप मिळेल. चला हा चेंडू तितकाचा, हा चांगले फलंदाजी. शाबास. हा आता मेहन शिंदे आणि अरे का धावत नाही. मेहन शिंदे यांनी चांगला बॉल पकडला परंतु थ्रो करताना खराब गेलाय. अशी थोडी कॉमेंट्री मजा करणार आहेत. आणि हा उडी मारून मारलेला बॉल आहे. मेहन शिंदे राग नसावा. 20 धावा आणि जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज. 25 टू विन. चला पुढील चेंडू. शाबास सुंदर असा मारलेला चेंडू लक्ष्मण मडवी यांच्या बॅटमधून आणि 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. शाबास. आणि अशा तऱ्हेने या ठिकाणी KPL कोलेवाडी प्रीमियर लीगचं पहिलंच वर्ष आणि सुंदर आयोजन. आज जर ही मॅच होईपर्यंत आले तर ठीक आहे. यानंतरचा सामना श्री स्वामी समर्थ आणि ही मॅच विन झाले ओम साई 11. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन. 1 मिनिट. हा सामना आहे प्रसाद मडवी. श्री स्वामी समर्थ 11 संघाचे सगळे खेळाडू आहेत ना लग्नाला गेले, त्यांच्या वाडीत लग्न आहे. त्याच्यामुळं तुमचा सामना एक सामना झाल्यानंतर खेळत येईल. अरे त्यांचे खेळाडू सगळे लग्नाला गेलेत रे. पुढचं ओम साई आणि बंधू 11. चला लवकर या. ओम साई ओमी सॉरी ओमी. सचिन टीम कोणती होती सांग. चालू सामना ओमी 11 वर्सेस बंधू 11. फलंदाजी करतील ओमी 11चे संघ मालक नयन पालकर आणि गोलंदाज सुंदर असा चेंडू संजय जाधव यांचा. कारण संजय जाधव यांनी गोलंदाजी खूप वर्षापासून करतायत आणि त्यांना अनुभव देखील तेवढा तितकाच आहे आणि दांडगा अनुभव आज इथे या ठिकाणी त्यांना उपयोग करून घेत आहेत ते. शाबास. 1 धाव पाहूया. 1 धाव झाले आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण धावडे यांचं. धावडे यज्ञेश आणि हा अतिरिक्त धावासाठी चेंडू आहे संजय जाधव यांचा. धावसंख्या 2. सुंदर मारलेला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना परंतु चेंडू खालून निसटून गेलेला आहे आणि मागे सुंदर. चला चालू सामना ओमी 11 वर्सेस बंधू 11. पहिलं षटक चालू आणि सुंदर असा मारलेला चेंडू आघारी गेलेला आहे आणि सुंदर असा कॅच तिकडे हर्षद दत्त झेल घेतलेला. हर्षद दत्त यांनी यज्ञेश धावडे यांचा. हर्षद दत्त यांची सुंदर क्षेत्ररक्षण आणि ध्रुव सोळकर तिकडून सांगतायत चांगलं केलंय.
धावसंख्या 4. 4 चेंडू 4 धावा. सुंदर गोलंदाजी संजय जाधव यांची. आणि हा चेंडू सुंदर चेंडू स्टंपच्या वरून नागरण ते. आणि हा अतिरिक्त धावेसाठी चेंडू आहे. जो मगाशी बॉल स्टंप वरून गेला तो आता दिला वाईटला. चला पुढील चेंडू. मॅच लवकर सुरू करा. चालू मॅच उमे वर्सेस. मारायचा प्रयत्न परंतु बॉल काही समज दिला नाही आणि बॉल काऊन. अशा तऱ्हेने 1 ओव्हर 1 षटक संपत्तीनंतर धावसंख्या 5. शब्बास. सुंदर असा वरती मारलेला चेंडू. आणि पाहूया झेल होतो काय. आणि चेंडू सुटलेला आहे. आणि पाहूया सुंदर थ्रो केला हर्षद त्यांनी. आणि 1-2 धावा. सात धावा. बॉल आहे. सुंदर. त्याच्यामुळं जे कोण जेवून येतील ते लवकर या. सुंदर मारण्याचा प्रयत्न आणि वरती गेलेला आहे चेंडू. 1 धाव पूर्ण. 2 धाव पूर्ण. विजय जाधव वरती आहे. बघतायत आकाशात. बघतायत खाली. बघतायत खाली दगडी आहेत. वरती आकाश आहे. चेंडू काही मिळत नाही. अतिरिक्त धाव. आणि अशा तऱ्हेने विकेट. खुर्ची खाली नाही मला नाही माहिती. शबास. घे ना तिकडून. एक खुर्ची द्या ना त्याला. एक खुर्ची द्या. अरे थ्रो. परंतु पुढचा चेंडू वैभव. ठीक आहे. हा देखील चेंडू यांना समजलेला नाही. गौरव. अरे कुठे आहे गौरव. स्ट्राईकला नयन पालकर. शाबास. सुंदर असा मारलेला चेंडू. आणि पाहूया आता झेलबाद होतात काय. आणि चेंडू 1 धाव पूर्ण. 2 धाव पूर्ण. चला. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा. चला पुढील चेंडू अगदी सुधीर यांचा. मारा करतील नयन पालकर स्वतः संघ मालक. हा सुंदर चेंडू. आणि अशा तऱ्हेने आणि हा चेंडू सुटलेला आहे. आणि ही देखील अतिरिक्त धाव काढण्यात यश आलेलं आहे त्यांना. विकेट. कारण त्यांच्यामध्ये तेवढी ताकद आहे. आणि आता बघूया समोर सुधीर दैत आणि मारा करतील साईदीप जाधव. शबास. मंच मारलेला चेंडू आहे. 1 धाव पूर्ण. साईदीप जाधव. दुसरी धाव. सुंदर अशी रनिंग करून 2 धावा साईदीप जाधव यांनी मिळवल्या आहेत. पुढील चेंडू पाहूया. 1 षटकार मारला साईदीप जाधव तर त्यांना माझ्याकडून 50 रुपये मिळतील. माझ्याकडे 1 टोपी. आणि हर्षद दादा शिंदे यांच्याकडून 1 टोपी. पाहूया या चेंडूला षटकार मारतात का. शेवटचं षटक चालू आहे. ही अतिरिक्त 1 धाव. आणि अशा तऱ्हेने धावसंख्या 18. धावसंख्या 18. ओमी 11. पुढील चेंडू गोलंदाज सुधीर दैत. मारा करतील जाधव साईदीप. सुंदर मारलेला चेंडू डिक्लेरेशन एरियामध्ये. एक वंडी ना. हा वंडी. चला टोटल 19. चला पुढील चेंडू. आणि हा अतिरिक्त धाव ही वाईट च्या स्वरूपात. सोने ठेवला. धन्यवाद. अतिरिक्त 1 वाईट.
यानंतरचा सामना श्री स्वामी समर्थ 11 वर्सेस जय भैरी. संकेत शिवगण आणि प्रसाद मडवी तयार राहा. चला सामना सुरू करा. वारा येतोय, वारा येतोय. वंडी 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 जय भैरी. दादाचं घर जवळ आहे, तिथे तिथे गेला असतो लगेच. सुंदर मारण्याचा प्रयत्न, अगदी वरती आकाशात मारलेला आहे बॉल आणि दादाकडे जाऊया. झेल सुटलेला आहे आणि पण रनआउट बाद झाले. धावचित झालेले आहेत साजिद जाधव. परंतु चांगला प्रयत्न आणि आपल्या संघासाठी त्यांनी एक धावा काढलेल्या आहेत सुंदर अशा. आणि धावसंख्या झालेली आहे टोटल 23 आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता बंधू 11 संघाला. आणि याच्या पुढील सामना श्री स्वामी समर्थ वर्सेस जय भैरी. आणि त्यानंतरचा सामना सचिन 11 वर्सेस आई पावणे देवी 11. त्यांनी तयार व्हायचं आहे. भावेश दत्त कर्णधार आई पावणे देवी सचिन 11 संघाचे आपले खेळाडू तयार ठेवायचे आहेत. त्याचप्रमाणे पावणे देवी 11 संघाचा कर्णधार साहिल कदम यांनी देखील आपले खेळाडू तयार ठेवायचे आहेत. परत काय बोलतात ते शिपायांचं असू दे, अतिशय उत्कृष्ट असं नमन काम करणारे हर्षद दैत. पुढे आपल्याला अजून 5 ते 6 सामने. पुष्पराज 2 टोपीवाला. चला कोणी तर एकदम कडक. याला टोपी देते. ओमी इलांचे कॅप्टन नंद दैत पुष्पा मैदानात उतरले आहेत. चला चेंडू तेजस मडवीचा दीपू जाधव याला सुंदर साथ भरकावलाय चेंडू. अतिशय सुंदर फिल्डिंग केली आहे परंतु झेल तितका आलेला नाही आहे. आणि एक डिक्लर 1 रन मिळाले आहे बंधू 11ला. कृपया संघ मालकाने चेक करायचं आहे प्लेडरला काही लागला आहे का. तेजस मडवी यांचा दीपक जाधव यांना पाहू दुसऱ्या चेंडूवर दीपक जाधव काय करतात. उन्हाचा ताप वाढतोय त्याचप्रमाणे क्रिकेटची रंगत पण वाढते. सुंदर असा फटका दीपक जाधव यांच्या फटक्यातून 1च धाव मिळते. सुंदर फिल्डिंग. आता स्ट्राईकला आहेत हर्षद दैत. पाहू हर्षद दैत आपल्या संघासाठी कशी खेळी करतायत ते. तेजस मडवीचा पुढचा चेंडू हर्षद दैत त्याला सुंदर असा कट प्लेट केलेला आहे. मला वाटतं 1 डी रन मिळेल. 1 डी रन आहे, धावू नये. तेजस मडवी यांचा पुढचा चेंडू हर्षद दैत यांना सुंदर असा फटका टोलवला आहे. सीमार के पार सिक्सर. सलग 2 सिक्सर मारलेला. 712 युट्यूब चॅनल कडून एक टोपी गिफ्ट मिळणार आहे. त्याची हर्षद दैत यांनी नोंद घ्यायची आहे. सुंदर असा फटका हर्षद दैत यांचा. त्यांना तेजस मडवी यांचा सुंदर चेंडू सुंदर फटका परंतु 1च धाव मिळेल. संघाची धावसंख्या झाली 10. 2 धावा. पंचांनी निर्णय द्यायचा आहे. इथं बोलायचं काय आला इथं तरी तिकडे हर्षद दैत यांना चेंडू टाकलेला आहे. सुंदर असा चेंडू पण व्हाईट गेलेला आहे त्यांना. पाहू हर्षद दैत काय करतात. सुंदर असा फटका हर्षद दैत त्यांच्या फलंदाजीतून. पाहू 2 धावा गेल्या ते यशस्वी झाले आहेत. दीपक जाधव 1 षटक संपलेला आहे आणि 1 षटक 13 धावा झाले आहेत बंधू 11च्या. सुंदर अशी फटकेबाजी हर्षद दैत कडून. चला नंद दैत यांचा पहिला चेंडू दीपक जाधव यांना. पाहूया कोण कोणावर सरस. नंद दैत दीपक जाधव. दीपक जाधव एक चेंडू फटकावलेला आहे परंतु 1च धावेवर समाधान मानावं लागणार आहे दीपक जाधव यांना. आहे तो त्यांचा तसाच दिसतोय. अतिशय सुंदर असा गेंद टाकलेला आहे आणि 1च धाव. सुंदर गोलंदाजी नंद दैत कडून आणि सुंदर असं 1 धाव काढले आहे हर्षद दैत. चोरटी धाव. संघाची धावसंख्या झाली आहे 15. दुसरा षटक चालू आहे. 2 चेंडू झाले आहेत. दीपक जाधव
समोर गोलंदाज आहे नंद दैत. पाहूया काय करतात दीपक जाधव. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव बंधू इलेव्हनला. पाहूया नंद दैत यांचा पुढचा चेंडू दीपक जाधव यांना. दीपक जाधव यांनी चेंडू टोलवलेला आहे, परंतु अतिशय उत्कृष्ट असा झेल साईदीप जाधव यांचा. आणि नंद दैत यांना एक विकेट भेटलेला आहे. आणि साईदीप जाधवचं कौतुक करा थोडा आहे. सुंदर असा मागे धावून घेतलेला झेल. पाहूया नंद दैत यांचा पुढचा चेंडू सुधीर दैत यांना. नंद यांचा पहिला चेंडू सुधीर दैत. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव बंधू इलेव्हनला. चेंडू सुधीर दैत यांना. चेंडू टाकलेला आहे आणि सुंदर पटकावला आहे चेंडू. कॅचचा प्रयत्न होत आहे, परंतु कॅच घेता आलेला नाही आहे. 2 रन काढलेले आहेत. तिसरी धाव काढण्याचा तिसरी पण धाव पूर्ण केलेली आहे. सुधीर दैत यांचा उत्कृष्ट असा फटका. नयन दैत यांचा पुढचा चेंडू हर्षद दैत यांना. पाहूया हर्षद दैत आपल्या संघासाठी काय करतायत. सुंदर असा फटका. मला वाटतं हा फटका सीमारेखे फार जातोय की कॅच होते. झेल सोडलेला आहे आणि 2 धावा काढलेल्या आहेत. नंद दैत यांची उत्कृष्ट गोलंदाजी होती, परंतु 2 झेल सोडलेले आहेत. नेक्स्ट चेंडू नंद दैत यांचा उलटा फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु वाईट चेंडू दिलेला आहे. फटका मारला आहे हर्षद दैत यांनी. सुंदर फिल्डिंग, 1 धाव मिळाली आहे. संघाची धावसंख्या टोटल विन झाले आहेत बंधू 11, 24 धावा. ऍडव्हर्टाईज लवकर या.